Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we are going to learn 9th standard semi-English poem comparisons. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 9th standard semi-English poem comparisons ही शिकणार आहोत. Let's get started. मित्रांनो, comparisons म्हणजे तुलना. या पोएम मध्ये बऱ्याच गोष्टींची एकमेकांसोबत तुलना केलेली आहे. Fast as a spaceship, slow as a snail, big as a dinosaur, small as a nail. फास्ट म्हणजे काय तर गतिमान, स्पेसशिप म्हणजे अवकाशयान, एखाद्या अवकाशयानासारखं गतिमान, तर स्लो ॲज अ स्नेल म्हणजे गोगलगाईप्रमाणे हळू. बिग ॲज अ डायनासोर, स्मॉल ॲज अ नेल, डायनासोर प्रमाणे बिग मोठं, आणि नेल म्हणजे नखा एवढं छोटं. फियर्स ॲज अ टायगर, जेंटल ॲज अ लॅम्ब, सोअर ॲज अ लेमन, स्वीट ॲज अ जॅम. टायगर म्हणजे वाघाप्रमाणे भयंकर, फियर्स, जेंटल ॲज अ लॅम्ब आणि मेंढीप्रमाणे नाजूक किंवा जेंटल. सोअर ॲज अ लेमन म्हणजे लिंबाप्रमाणे सोअर, सोअर म्हणजे आंबट, आणि स्वीट ॲज अ जॅम आणि जॅम प्रमाणे स्वीट म्हणजे गोड. ड्राय ॲज द डेझर्ट, वेट ॲज द सी, स्क्वेअर ॲज द हाऊस, राऊंड ॲज अ पी. डेझर्ट म्हणजे वाळवंटासारखं कोरडं, आणि वेट ॲज अ सी आणि समुद्राप्रमाणे ओलं. स्क्वेअर ॲज अ हाऊस म्हणजे घराप्रमाणे चौकोन, राऊंड ॲज अ पी म्हणजे शेंगदाण्याप्रमाणे गोल. कूल ॲज अ केव्ह, वार्म ॲज अ टोस्ट, नॉयसी ॲज अ रोड रेल, क्वाईट ॲज अ गोस्ट. एखाद्या केव्ह प्रमाणे, एखाद्या गुहेप्रमाणे थंड, आणि टोस्ट प्रमाणे वार्म म्हणजे गरम. नॉयसी ॲज अ रोड रेल, रोड रेल प्रमाणे नॉयसी आवाज करणारं कर्कश, आणि गोस्ट म्हणजे भूताप्रमाणे क्वाईट म्हणजे शांत. स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स, वीक ॲज अ किटन, हार्ड ॲज अ रॉक, सॉफ्ट ॲज अ मिटन. स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स, ऑक्स म्हणजे बैल, बैलाप्रमाणे स्ट्रॉंग मजबूत ताकदवर, आणि वीक ॲज अ किटन आणि माणसाच्या पिल्लाप्रमाणे वीक म्हणजे अशक्त कमजोर. हार्ड ॲज अ रॉक, दगडाप्रमाणे टणक कडक. सॉफ्ट ॲज अ मिटन आणि लोकरीप्रमाणे अतिशय मऊ. डार्क ॲज अ टनल, लाईट ॲज द मून, नाईट टाइम, मिडनाईट, डे टाइम, नून. डार्क ॲज अ टनल, टनल प्रमाणे डार्क म्हणजे अंधार, टनल म्हणजे बोगदा, बोगद्याप्रमाणे अंधार, आणि लाईट ॲज अ मून आणि चंद्रप्रमाणे प्रकाशमान. नाईट टाइम, मिडनाईट, डे टाइम, नून. रात्रीच्या वेळी मिडनाईट, दिवसाच्या वेळी नून म्हणजे दुपार. टॉल ॲज अ जायंट, शॉर्ट ॲज अन एल्फ, क्रुक्ड ॲज अ माउंटेन पाथ, स्ट्रेट ॲज अ शेल्फ. टॉल ॲज अ जायंट म्हणजे राक्षसाप्रमाणे उंच, शॉर्ट ॲज अन एल्फ म्हणजे छोट्याशा परीप्रमाणे बुटकं. क्रुक्ड ॲज अ माउंटेन पाथ, माउंटेन म्हणजे पर्वत, आणि पर्वतावरील जसे रस्ते असतात वळणावळणाचे, त्याप्रमाणे वळणाचं क्रुक्ड. आणि स्ट्रेट ॲज अ शेल्फ, आणि शेल्फ प्रमाणे अलमारीप्रमाणे सरळ स्ट्रेट. द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट्स, सो थिंक ऑफ सम युअरसेल्फ. अशा प्रकारे हे जग, पोएट म्हणतात की पूर्णपणे अपोजिट्स म्हणजे विरुद्ध गोष्टींनी भरलेलं आहे, आणि तुम्ही सुद्धा स्वतः अशा काही गोष्टी शोधा, असं यांनी शेवटी म्हटलेलं आहे. अनोनायमस म्हणजे कोणी लिहिलेली आहे पोएम आपल्याला माहिती नाही, पण खूप छान पोएम आहे. खूप सारं कंपॅरिझन्स याच्यामध्ये आपल्याला केलेलं आहे विविध ऍडजेक्टिव्ह वापरून. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे पोएम समजली असेल. समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.